सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आता पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळाला असून संजय धनशेट्टी हे सोमवारी जॉईन झाले आहेत। पदभार घेतल्यानंतर त्यांनी सीईओ मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली। सोमवारी उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडून कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांना पदभार घेतला। पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचे मोठे काम आहे। त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ही योजना असल्याने प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचले पाहिजे याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। जिल्हा परिषदेत धनशेट्टी यांच्याकडे 21 जुलै 2007 ते 31 ऑगस्ट 2007 आणि 17 जून 2012 ते 23 मार्च 2013 प्रभारी चार्ज राहिला आहे। जिल्हा परिषदेत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे। धनशेट्टी हे प्रथम ठाणे जिल्हा परिषद शाखा अभियंता म्हणून रुजू झाले। त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उपअभियंता सांगोला, पुढे अक्कलकोट उपअभियंता 23 जून 2014 गडचिरोली येथे बदली करण्यात आली। 5 फेब्रुवारी 2016 रोजी ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये उपअभियंता पदावर रुजू झाले। तिथे सार्वजनिक आरोग्य अभियंता पदावर 4 वर्ष कामकाज केले। आता सोलापूर जिल्हा परिषदेत प्रमोशनने कार्यकारी अभियंता पदावर रुजू झाले आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।